महापालिकेची निवडणूक जातीपातीवर नव्हे तर चेहरा बघून होत आहे. प्रभाग क्रमांक 10 चे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खान आमेर पाशा यांचे प्रतिपादन. जालना शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वर्तुळात उमेदवारांचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण पुरुषमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार खान आमेर पाशा हे निवडणुकीच्या मैदानात आहे. दरम्यान ही निवडणूक स्थानिक निवडणूक असून जातीपातीवर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर आणि चेहरा बघूनच मतदान होणार आहे. तर प्रभाग 10 चे मतदार विकासाच्या बाजूला मतदान करेल, त्यात आपला विजय निश्चितच असल्याचा दावा खान आमेर पाशा यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 10 से आप राष्ट्रवादी उम्मीदवार है, क्या संकल्प है आपका? अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय लवजी. जालना शहरामध्ये सध्या पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे की त्यांनी मला प्रभाग 10 मधून सर्वसाधारण पुरुषमध्ये तिकीट दिलं, की त्यांनी मला ही संधी दिली. मला जनतेला फक्त एकच आवाहन करायचं आहे की हे जी निवडणूक आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. यामध्ये जातीपाती, पार्टी, पक्ष हे काही महत्वाचं नसून इथं फक्त एक चेहरा ओळखायला जातो, जे 24 तास तुमच्या कामामध्ये राहतो, जे तुमच्या समस्याचा समाधान करायला 24 तास उपलब्ध राहतो. अशा माणसाला जनता निवडून देईल. त्यांच्याकडून मला ही अपेक्षा आहे. आणि मला एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं इथं राजकारण चालू आहे, जनतेने त्याच्यावर लक्ष घालून जे काम करणारा माणूस आहे त्याला निवडून द्यावा ही माझी विनंती. आणि यापुढेही मी तुमच्याशी वारंवार संवाद करत राहील. माझी हीच अपेक्षा आहे सर्व जनतेकडून, सर्व समाजाकडून. मागच्या वेळेस आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडून आलेले आहेत. एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून आपली जालना शहरामध्ये ओळख आहे. आपण प्रभागामध्ये काय काय कामं केलेली आहेत? मागच्या वेळेस बी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाली होती आणि मी ते संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. आणि वार्डामध्ये तुम्ही कुठं भी जाऊ शकता आणि चालत्या माणसाला प्रश्न विचारू शकता की आमेर पाशांनी तुमच्या वार्डात काय विकास केला का नाही. आम्ही पूर्ण माझ्या प्रभागामध्ये रोड, नाली, अंडरग्राउंड ड्रेन आणि जे लोकांची मूलभूत सुविधा आहे ते आम्ही फर्स्ट प्रायोरिटीनं पूर्ण करून दिलेली आहे. विकास कामाबद्दल आपला काय संकल्प आहे? आता हे जे पहिले ज्या वार्डातून मी निवडून आलो ते 2चा प्रभाग होता आणि आता 4चा प्रभाग आहे. आणि काही नवीन भाग माझ्या वार्डाला जुळलेले आहे. माझ्या वार्डात काही काम राहिलेलं नाही. मग सध्या जे वार्ड मला जुळलेले आहे, जे मागच्या नगरसेवकांनी काम केलं नाही ज्या वार्डामध्ये, ते वार्डचे काम करण्याला मी खंबीरपणे उभा आहे. जनतेने जर मला निवडून दिलं तर मी त्यांना निराश करणार नाही, एवढंच मी सांगितो. आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते परिसर येतात? माझ्या प्रभागामध्ये तट्टूपुरा, गौंडी महल्ला, रोयला गल्ली, साडी गल्ली, मालीपुरा, शीश टेकडी, कसबा, विठ्ठल मंदिर परिसर, चमन परिसर, आनंद स्वामी मंदिर परिसर हे सगळे प्रभागाचा समावेश आहे. आणि जे प्रभाग आनंद स्वामी मंदिर परिसर, साडी गल्ली, रोयला गल्ली, अशोकनगर, भरवार गल्ली, घुमारे गल्ली या प्रभाग माझे जुने प्रभाग आहेत. मी या प्रभागामध्ये भरून काम केलेलं आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की जनता मला निवडून देणारच आहे. जनतेने आपल्या मनात ठरवलं आहे की आमेर पाशाला भरघोस मतदानी निवडून द्यायचं आहे आम्हाला. हे जनतेने मला स्पष्टपणे सांगितलंय. आपलं नाव, पक्ष आणि चिन्ह सांगा. माझं नाव खान आमेर पाशा. मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सर्वसाधारण पुरुष मध्ये उभा आहे. आणि मला हीच अपेक्षा आहे की जनता मला मतदान करतील, परत सेवेचा संधी देतील. माझी निवडणूक निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस, सर्वसाधारण पुरुष.